आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर पोलीस स्टेशनला 26 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ती सगळी महाराष्ट्रातील लोक होती. सगळ्यांचा गुन्हा मंचरला दाखल झाल्यामुळं मंचरचं नाव येणार, आंबेगाव तालुक्याचं नाव येणार. दूध भेसळांवर कारवाई करावी अशी देवदत्त निकम यांनी मागणी केली. तुकाराम मुंडेबरोबर काय चर्चा झाली ते त्यांनी इथं सांगितलं. चुकलं काय? आणि तुम्ही मगाशी म्हणाले आका बोका, म्हणजे आका बोकाचं वकीलपत्र घेऊन तुम्ही निकम यांना बदनाम करता का? मला कोणाचं वकीलपत्र घेण्याची वाणी साहेब गरज नाहीये. हे प्रश्नच तुम्ही मुद्दाम मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय. प्रश्न तर होणार ना. होऊ द्या ना. माझं म्हणणं काय आहे, मला तुम्हाला मी मगाशीच सांगितलं माझे आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत आणि कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. यांचा माझा तर काही संबंध नाही आहे. एवढा संघर्ष मी त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि आजही त्यांच्या विरोधामध्ये जे काही झालं, माझ्यावर हल्ला बिल्ला त्या केसेस कोर्टामध्ये चालू आहेत. माझं म्हणणं काय आहे की आंबेगाव वारंवार हा विषय वाजवून या ठिकाणी हा दूध धंदा या भागातला अडचणीमध्ये येतो की काय. आणि दूध धंदा म्हणण्यापेक्षा जो शेतकरी अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकऱ्याचं जीवन याच्यावर आहे त्याला अडचणी निर्माण होतात की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आंबेगाव तालुक्यातलं दूध नको जे डिस्ट्रीब्युटर आहेत आपल्या बाहेरचे तेही मुलं मला सांगतायत की जिथं 500 पिशव्या जातात तिथं आमच्या 100 पिशव्या जायला लागल्यात. आंबेगावचं दूधच नको. मग मला सांगा या शेतकऱ्यांनी दूध कोणाला घालायचं हा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय वाणी साहेब, हे जे कोण आहेत ना यांना तुम्ही जेलमध्ये टाका, त्यांना फाशीची शिक्षा द्या, आमची ही भूमिका आहे. परंतु वारंवार या ठिकाणी बदनाम करू नका. आणि त्याला पाहायलाच स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस त्यांचं काम करतात, एफडीए त्याचं काम करतंय, कोर्ट त्या पद्धतीनं निर्णय घेईल, पाहिल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु वारंवार या विषयावर हे करून या तालुक्याचं बदनामी करून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याला अडचणी निर्माण करू नका, हेच मला त्यांना सांगायचं आहे. तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा विरोध नाही, त्याचं स्वागतच आहे. भेसळखोरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठबळ देण्याचं काही कारण नाही. सगळ्यात आधी भेसळीचे मुद्दे आम्हीच मांडलेले आहेत, आम्हीच त्या प्रश्नावर मांडतोय. भेसळ थांबली तर चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, ही आमची भूमिका आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलतोय. मला कोणाचंही काहीही घेणं देणं नाही. मी तुम्हाला सांगतो सगळ्याच राजकीय पक्षांपासून मी दूर राहिलेला माणूस आहे आणि शेवट दूर राहणार आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जायचं नाही. मला ऑफर भरपूर आलेले आहेत, येत आहेत, पण मी ठाम आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मरेपर्यंत सोडणार नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. मला कुठल्या पक्षात जायचं नाही. तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही इच्छुक होता, परंतु तुम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही हा राग काढता का इथं? अजिबात नाही, तो वेगळा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो, मला जिल्हा परिषदेत जाऊन काय माझा धंदा नाही तिथं जाऊन पैसे कमवायचे. मी सुखी समाधानी, पण एक रस्त्यावरची लढाई लढणारा शेतकऱ्याचा मुलगा जर सभागृहामध्ये गेला तर अजून चांगलं काम करू शकतो या भावनेनं मी ती. आणि राहिला प्रश्न, विधानसभेला आम्ही त्यांना मदत केली होती, त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं काम करा, पण त्यांच्याकडून जिल्हा परिषदचा शब्द घ्या. त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्या संदर्भातली भूमिका मी त्यावेळेलाच क्लिअर केलेली आहे. मला त्याचा राग असायचं काही कारणच नाही. एक सभागृहामध्ये काम करायची संधी जर मिळाली असती तर एक आपलं कौशल्य वापरून आपल्याला समाजाबद्दल आस्था आहे, आपल्या ह्या भागातल्या लोकांना आपल्याला चांगला न्याय देता आला असता, ही प्रामाणिक भूमिका आहे. त्यांनी नाही दिलं तर मला फरक काय पडतो? मी समाजासाठी काम करतोयच ना. मी माझं काम कुठं थांबवलंय आणि त्याच्यावर काय माझं प्रपंच आलाय का, पोटपाणी आलंय? माझ्या घरात राहिला प्रश्न, या निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकांनी माझी बदनामी केली. मला सांगा, मी 2 वर्ष आधीपासून इच्छुक होतो, सगळ्यांना माहिती होतं. मग ऐन वेळेला मी माघार घ्यायची, घरी बसायचं का? मग हे म्हणले विष्णू काकानं याला उभा केला असं पैसे देऊन, असं तसं, अशी माझी बदनामी सुद्धा या लोकांनी केली. मी ते सगळं सांगणार आहे. कारण त्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं, कौटुंबिक मला, मी माणूसच आहे, माझ्या पत्नीचा आजार, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण विषय असा आहे का ती बदनामी माझी केली आणि प्रामाणिकपणे मी जर निवडणुकीला सामोरं नसतो गेलो तर ती कोणी म्हणले असते पैसे घेऊन गप्प बसला, म्हणजे सगळ्या बाजूनी मला बदनाम. आणि त्यानंतर वाणीसाहेब पण आले होते. मी देऊला जाऊन 3 दिवस अन्नत्याग केलेला आहे. अरे तुमच्यावर जे उपकार केले त्याची जाण जरा तरी ठेवा. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मोटरसायकलला स्वतःचं पेट्रोल घालून हडपसरपर्यंत या माणसाचा मी प्रचार केलेला आहे. हे त्याला या प्रेस कॉन्फरन्सद्वारे ऐकायला जाऊ द्या, मी तेही सांगतो. पण केलेल्या उपकाराची या माणसाला जाण नाही. बेईमानी यांच्या रक्तातच आहे. मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. काय मला जिल्हा परिषद मिळाली नाही म्हणून काय प्रभाकर वांगर बारीक ठरणार नाही, त्याच्यावर काय माझं आलेलं नाही. समाजाचं काम करायचं म्हणलं आजही प्रशासनावर आमची प्रचंड पकड आहे आणि आम्ही प्रशासनाला वाकून काम करायची ताकद आमच्यामध्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा तुम्ही एकदम आक्रमकपणे देवदत्त निकम यांना प्रत्युत्तर करताय. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात कमी पडतो का? काय मत आहे तुमचं, एक वैयक्तिक मत काय? आता मी स्पष्टपणाने सांगतो, कमी पडतो म्हणजे आता तो तर त्यांचा भाग आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे आणि जे खोटं आहे ते खोटं सांगितलं पाहिजे समाजापुढे. जर तुमची भूमिका क्लिअर असेल, साफ असेल तर घाबरायचं काय कारण आहे. आजही मी पत्रकार परिषद घेतोय, परंतु माझं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे, ठीक आहे ना, एखादा विषय लिमिटपर्यंत झाला पाहिजे. आज गुन्हे दाखल आहेत, FDA तुकाराम मुंडे साहेब व्यवस्थित पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतात. अरे म्हणजे तुमचा त्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही, तुमचा तुकाराम मुंडेंवरती पण विश्वास नाही, असा त्याचा अर्थ होतो. तुमचा न्याय व्यवस्थेवरती पण विश्वास नाही का? यांचं ठीक आहे ना, कोण आका बोका कोण भेसळखोर आहे, अरे त्याच्यावर तेच कारवाई करतात. तुला अधिकार दिलेत की काय बाबा? तुला ते असे स्पेशल काही अधिकार आहेत का त्यांच्यापेक्षा वेगळे? म्हणजे वारंवार ते विषय घेऊन तुम्ही एक प्रकारे ठीक आहे, 4-2 लोक इथं चुकीचं वागले असतील म्हणून अख्ख्या तालुक्याला बदनाम करू नका. तालुक्यातली सगळीच लोक नालायक आहेत का? सगळेच चोर आहेत का? सगळेच बेसळखोर आहे का? याचाही थोडा विचार करा. दुसरी बाजू पण पहा. एक बाजू पाहत असताना दुसरी बाजू पण आपण सांभाळली पाहिजे. राज्यभर देशभर आंबेगाव तालुक्याची बदनामी त्या ठिकाणी होते. ठीक आहे, इथून जे काही गोष्टी सापडल्या, पण याचं दुष्परिणाम काय होतील याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे.